नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की महाभारतामध्ये एक योद्धा असा होऊन गेला की त्या योद्ध्याला समोरासमोर हरवणं अत्यंत कठीण होतं आणि या योद्ध्याला जर हरवलं नसतं तर महाभारतामध्ये सुरुवातीलाच आपल्या युद्धामध्ये पराभव होईल अशी चित्र त्या ठिकाणी परिस्थिती निर्माण झाली होती. हा योद्धा नेमका कोण होता तर तो होता अभिमन्यू. अभिमन्यूला समोरासमोर हरवणं एवढं सोपं नव्हतं आणि म्हणून त्याच्यासाठी कपट नीती अवलंबण्यात आली, कूटनीती अवलंबण्यात आली. म्हणजेच एक प्रकारे चक्रव्यूह त्या ठिकाणी तयार करण्यात आलं आणि ज्या चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूला अडकवण्यात आलं हा सगळा इतिहास तुम्हाला माहिती आहे. अभिमन्यूला चक्रव्यूह भेदण्याचं माहित होतं, परंतु परत कसं जायचं हे अभिमन्यूला समजलं नाही, त्याला चक्रव्यूह भेदता आलं नाही आणि त्यामुळं अभिमन्यू त्या ठिकाणी झाला. आणि विशेषतः यानंतरच महाभारत ही पूर्ण किती कशा पद्धतीने युद्ध झालं, कसं घडलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. परंतु एक योद्धा या भूमीवर धारातीर्थ पडला हे आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आज अगदी तशा पद्धतीनं मनोज जरांगे पाटील जे की मराठा समाजासाठी आंदोलन करतायत, लढा देत आहेत. कोट्यावधी मराठा समाजाचा विश्वास ज्यानं संपादन केलाय आणि एका शब्दावर एका इशाऱ्यावर मराठा समाज राज्यामध्ये हालचाल करतो एवढी ताकद त्या माणसानं बनवली आणि या जरांगे पाटलांचा अभिमन्यू करण्याचा प्रयत्न हा या ठिकाणी होताना दिसतोय. तो सगळ्यांना आपल्याला माहिती आहे की विश्वासपात्र असलेले जरांगे पाटील हे सरळ स्वभावाचे आहेत. राजकारणाची कूटनीती ही या पद्धतीनं त्यांना माहित नाही, ज्या पद्धतीनं राजकीय मंडळी करतायत. अशा पद्धतीनं समाजासाठी न्याय भेटला पाहिजे, समाजाला ते आरक्षण मिळालं पाहिजे आणि सगळे सोयरेचा जी अधिसूचना सरकारनं दिलेली आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे, ती कायद्यात रूपांतरित झाली पाहिजे एवढा एका प्रामाणिक उद्देशानं जरांगे पाटील हे आंदोलन करतायत. परंतु सरकारनं ज्यावेळेस मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं त्यावेळेस जरांगे पाटील हे आता आपलं ऐकतील आणि मोठा जल्लोष राज्यामध्ये करतील, ज्याचा परिणाम संपूर्ण मराठा समाज जो जरांगे पाटलांच्या पाठीमागे एकवटलाय तो सरकारच्या बाजूनं म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या बाजूनं झुकेल आणि त्याचा परिणाम विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि परिणामी सत्ताधारी पुन्हा जास्त मताने निवडून येतील असं त्यांचं स्वप्न होतं. परंतु जरांगे पाटील हे आपल्या एका भूमिकेवर ठाम राहिले आणि जोपर्यंत सगळे सैरेचा आदेश निघत नाही, कायद्यात रूपांतर होत नाही, तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेत नाही असं त्याने ठणकावून सांगितलं आणि इथूनच खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांना अभिमन्यू करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. सगळे सरकारमधले जे काही आमदार असतील, मंत्री असतील, हे जरांगे पाटलांच्या विरोधात तुटून पडलेले. अगदी सगळ्या पद्धतीनं ते आरोप प्रत्यारोप करतायत, जरांगे पाटलांची इमेज डॅमेज करण्याचा प्रयत्न करतायत. जरांगे पाटलांच्या पाठीमागे आता मराठा समाज राहिला नाही अशी आवई उठवताना त्या ठिकाणी दिसत आहेत. जरांगे पाटील आता जर आंदोलन करायला गेले तर त्यांच्यासोबत मराठा समाज येणार नाही अशा अफवा आणि भंपकबाजी सुद्धा आपल्या स्टेटमेंटमधून करताना आपल्याला पाहायला मिळतात. विशेषतः जे मोठे मोठे नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, ते तर जरांगे पाटलांच्या विरोधात एकाच वेळी आक्रमण करतायत, एकाच वेळी बोलतायत, एकत्रितपणे बोलून जरांगे पाटलांना एका चक्रव्यूहामध्ये त्यांनी घेतलेले. चारही बाजूने त्यांच्यावर ज्यावेळेस टीका करतायत त्यावेळेस जरांगे पाटील नेमकं उत्तर देतील कुणाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पत्रकारांना सुद्धा त्या ठिकाणी जरांगे पाटलांच्या फेवरमध्ये म्हणजे पॉझिटिव्ह बातम्या न दाखवता त्यांच्या नकारात्मक बातम्या दाखवाव्यात असा दबाव सुद्धा पत्रकारांवर येतोय. हा दबाव कोण आणतं, कसा आणतं हे महाराष्ट्रातल्या सुज्ञ जनतेला माहिती आहे. कारण सरकारच्या बाजूने बातम्या लावण्यासाठी किती पत्रकारांवर, संपादकांवर दबाव आहे हे कित्येक पत्रकारांना बोलून दाखवलंय. अनेकांनी टीव्ही चॅनल सोडलेत आणि स्वतःचे युट्यूब चॅनल त्या ठिकाणी सुरू करून जनतेशी संवाद साधणं सुरू केलेलं आहे. म्हणजे आमच्या बातम्या आम्ही म्हणून तशाच दाखवा, नसता तुम्हाला आम्ही चॅनलमध्ये काम करू देत नाही अशी भूमिका या देशामध्ये, राज्यामध्ये पहिल्यांदा पाहायला मिळते. आणि त्यामुळे आज जे लोकप्रतिनिधी जरांगे पाटलांची भूमिका, जरांगे पाटलांची बाजू घेत होते ते आज त्यांच्या विरोधात झालेत आणि परिणामी जरांगे पाटलांना कव्हरेज देणाऱ्या पत्रकारांवर सुद्धा आता दबाव येतोय. आणि तुम्ही जरांगे पाटलांच्या बातम्या दाखवू नका, सकारात्मक बातम्या तर अजिबात करू नका, जर करायच्या असतील तर नकारात्मक करा, निगेटिव्ह करा. आणि जरांगे पाटील आता समाजामध्ये लोकप्रिय राहिले नाहीत, त्यांच्या पाठीमागे समाज उभा राहत नाही, अशा पद्धतीच्या बातम्या करा असे पत्रकारांवर दबाव येत आहेत. हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागतंय. आणि त्यामुळे काही पत्रकार दबावापोटी म्हणा किंवा काही सरकारचे प्रेमी आहेत, काही राज्यकर्त्यांचे प्रेमी आहेत, ते पत्रकार जरांगे पाटलांची इमेज डॅमेज करण्यासाठी प्रयत्न करतायत. सोशल मीडियावर सुद्धा, युट्यूब चॅनल असतील किंवा इतर माध्यम असतील त्या ठिकाणी सुद्धा सत्ताधारी पक्षाचे काही भक्त, अंधभक्त त्या ठिकाणी चॅनलवर काम करतायत, बातम्या दाखवतायत, अनालिसिस करतायत. ते सगळे जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतायत. जरांगे पाटला आरोग्य भाषेत बोलले, त्यांची भाषाच कशा पद्धतीची आहे, अशा कुठं बोलत असतात का, वगैरे वगैरे वगैरे.
हे सगळं बोलून जरांगे पाटलांवर एकाच वेळेला अनेक आरोप प्रत्यारोप करण्याची भूमिका ही या राज्यामध्ये चाललेली आहे. आणि म्हणून जरांगे पाटलाचा अभिमन्यू करायचा आणि त्या ठिकाणी त्यांची जी उंची राजकीय दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या वाढवली आहे ती त्या ठिकाणी संपवायची असा प्रयत्न या ठिकाणी झालेला आहे. जरांगे पाटलांना धारातीर्थ पाळू शकत नाहीयेत, ते काही महाभारत नाही, युद्ध नाहीये, परंतु त्यांची राजकीय आणि सामाजिक अस्तित्व त्या ठिकाणी संपवण्याचा प्रयत्न या ठिकाणी ह्या चक्रव्यूहा ज्यांनी केलंय ते प्रयत्न करतात. परंतु मराठा समाज जागरूक आहे, तो एकवटलेला आहे. पहिल्यांदाच इतिहासात कधी नाही घडलं जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात घडलं होतं, अगदी तशाच पद्धतीनं तमाम मराठा समाज हा एकवटलेला आहे. जरांगे पाटलांच्या पाठीशी तो खंबीरपणे उभा आहे. हे महाभारत कसं घडलं, अभिमन्यूला चक्रव्यूहात कसं गुंतवलं गेलं, या सगळ्याचा अभ्यास मराठा समाजाला झालेला आहे. आणि म्हणून मराठा समाज हा जरांगे पाटलांचा अभिमन्यू होऊ देईल का हा खरा प्रश्न आहे. आणि ज्यावेळेस याचं उत्तर आपण शोधण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस 100% खात्री पटते की मराठा समाज हा जरांगे पाटलांचा अभिमन्यू होऊ देणार नाही. या उलट जे चक्रव्यूह केलेले ते चक्रव्यूह हे मराठे एका ताकदीनं, एका विचारानं, एका शक्तीनं ते भेदतील. आणि जो कोणी शत्रू असेल, जो कोणी विरोधक असेल किंवा जो कोणी कूटनीती करत असेल त्याच्यावरती येणाऱ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये तुटून पडतील, त्याचा पराभव करतील अशी स्थिती या राज्यामध्ये मराठा समाजाच्या वतीनं बोलून दाखवल्या जात आहे. मित्रांनो, मला आपल्याला आवर्जून सांगायचं की आज राज्यामध्ये जरांगे पाटलांनी सांगितलं की शांत राहा. 6-7 दिवस उपमुख्यमंत्री म्हणजे देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेत आहेत, सरकार काय भूमिका घेत आहेत याकडे शांततेनं पहा आणि पुढची रणनीती त्या ठिकाणी आखायला सुरुवात करा असं त्यांनी सांगितलंय. DS न्यूजनं जरांगे पाटलांना सातत्यानं फॉलो केलेले, त्यांच्या भूमिका काय असतात याचा अंदाज आम्हाला बऱ्यापैकी येतोय. आज आम्ही ज्यावेळेस या DS न्यूजच्या माध्यमातून, प्रतिनिधीच्या माध्यमातून आम्ही माहिती घेतली, त्या ठिकाणी ज्यावेळेस माहिती घेतली असं लक्षात येतं की मराठा समाज बांधव तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका घेत आहेत आणि बैठका घेऊन आपण या पुढची रणनीती कशी आखायची. सरकारनं जर जरांगे पाटील यांच्या म्हणण्यानुसार सगळे सोयरेचा अध्यादेश कायद्यात रूपांतर केलं नाही आणि जर मराठा समाजावर गुन्हा दाखल केलेले जर मागे घेतले नाही, यापुढे जाऊन जरांगे पाटलांवर जे गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्याचा जो प्रयत्न होतोय, हे कसं हाणून पाडायचं, याला प्रत्युत्तर कसं द्यायचं आणि या राज्यकर्त्यांना येणाऱ्या विधानसभा लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची जागा कशी दाखवायची यासाठी रणनीती आखताना दिसत आहे. मराठा समाज ठिकठिकाणी बैठका घेतोय, त्याला मोठ्या संख्येनं समाज बांधव उपस्थित राहत आहेत आणि या ठिकाणी आपली फसवणूक करण्याचा सरकार कसं प्रयत्न करत आहे, जरांगे पाटलांचा आणि मराठा समाजाचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी कोण कोण प्रयत्न करत आहे याविषयी सखोलपणे, सविस्तरपणे एकमेकांशी चर्चा करतायत. आणि आता नाही तर पुन्हा कधी नाही, म्हणजे अभी नाही तो फिर कभी नाही अशा पद्धतीचं वक्तव्य वापरून सगळे जर एका ताकदीनं जरांगे पाटलांच्या पाठीशी आपली ताकद उभा करताना दिसत आहेत. आणि म्हणून हा जो प्रश्न उपस्थित राहतोय महाराष्ट्रातल्या जनतेला की जरांगे पाटलांना चक्रव्यूहामध्ये अडकून त्यांचा अभिमन्यू केला जाईल का, त्यांचा अभिमन्यू होईल का, तर निश्चितपणे होणार नाही. कारण हा मराठा समाज ते चक्रव्यूह भेदेल आणि जरांगे पाटला या योद्ध्याला पुन्हा सामोरं करून जे कोणी विरोधक असतील त्यांना निवडणुकीच्या माध्यमातून त्या ठिकाणी पराभूत करेल. हे मात्र या ठिकाणी बोलून दाखवल्या जात आहे, हे आपल्याला आवर्जून या ठिकाणी मी सांगेल. मित्रांनो, ही माहिती, ही घटना मला आपल्यासोबत शेअर करणं गरजेचं वाटलं आणि याविषयी तुम्हालाही काय वाटतं हा प्रश्न मी तुमच्यासमोर उपस्थित करतोय की येणाऱ्या या काही कालावधीमध्ये, ठराविक पिरियडमध्ये हे सत्ताधारी असतील, राजकीय मंडळी असतील, जरांगे पाटीलचा अभिमन्यू करतील का, तुम्हाला काय वाटतंय? आणि जर तसं झालं तर मराठे एकत्र येऊन हे चक्रव्यूह भेदतील का याचंही उत्तर मला तुमच्याकडून हवंय. कारण मित्रांनो, तुमच्या प्रतिक्रिया अत्यंत महत्वाच्या असतात, कारण त्या अभ्यासू आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून येतात आणि म्हणून त्या आमच्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.